गोवा येथे हजर झाले. आज श्रींच्या या कार्तिकी महोत्सवाचा पहिला दिवस. आज सकाळी श्रींची षोडशोपचारिक पूजा, त्यानंतर सायंकाळी लघुरुद्र, त्याच्यानंतर आपल्या सर्वांचं भोजन, सामूहिक रामरक्षा, जप आदी, मारुती स्तोत्र हे सगळं झालेलं आहे. आणि आपण कीर्तनासाठी वाट पाहत आहात. उत्सव म्हटलं की सर्वांच्या अंतरंगामध्ये उत्साह संचारतो आणि तो साजरा करण्यासाठी आपण जमलेलो असतो. आज सकाळपासून पाहिलं की मोहन कालपासून पाहिलं तर काल संध्याकाळी आपल्याला समोरचं तोरण बांधून झालं. आणि आज श्रींची जी सजावट झाली आहे, श्रींच्या मूर्तीची जी सजावट झालेली आहे, ती पाहता असं वाटतं की 7ही दिवस अशी सजावट उत्स्फूर्त व्हावी अशी एक माफक अपेक्षा आपल्या सर्व सभासदांकडून मी करतो. काही ठिकाणी असे उत्सव असतात तर मी स्वतः कीर्तनकार म्हणून करतो, पण तिथे परिस्थिती थोडी वेगळी पण दिसते. काही ठिकाणी याहीपेक्षा उत्तम दिसते. पण श्रींच्या गळ्यामध्ये काही हारच घातलेला नाहीये असं असू नये म्हणून आपण व्यवस्था केलेली आहे. पण ती व्यवस्था होऊन त्या जवळजवळ आज आपल्या ग्रामस्थांपैकी घरपट देवासाठी हार आलेले आहेत. आणि तसेच 7ही दिवस यावेत अशी श्री लक्ष्मीनारायण आणि त्या भक्तांना बुद्धी द्यावी अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो. आज आपल्याला कीर्तनासाठी या पुढचे अजून आजचं वगळता अजून 5 कीर्तनं चिंतामणी बुवा नेमकर पुणे हे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या या श्रींच्या प्रसादामध्ये मी शाब्दिक स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे साथीदार आपलेच संवादिनीसाठी अनिरोगणी तबला साथीसाठी प्रकाश हो ते हजर झालेले. मी बुवांनाशी विनंती करतो की लगेचच त्यांनी कीर्तन सभेला प्रारंभ करायचा.
ईश ध्रुवीश सर्वांगुणांचा मुळारंभतो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत आनंतया राघवाचा सुता सारिधी पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा करी ज्ञानयोगेश्वराचे कवी वामिका सारिकामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ Thank you.
शरणागत दीन शरणागत दीन हरी करुणा दृष्टी शरणागत दीनाच घडी गत करुणा दृष्टी
ते तिघं काय ते बघून घेतलं असं नाही आहे. कीर्तन ही सगळ्यांनी मिळून करायची गोष्ट आहे. आपण वारकरी कीर्तन ऐकताना किंवा ऐकली असेल, पाहिलं असेल, वारकरी कीर्तनामध्ये 40-40 टाळकरी असतात मागे. आता तुम्ही सगळे 40 जण पुढे बसलेले आहात, ते आमचे सगळे टाळकरी आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशीच सांगतो की गजर करायची वेळ आली की खणखणीत आवाजात गजर करा ही प्रार्थना. कारण इथून पुढे 6 दिवस आपल्याला कीर्तन ऐकायचं आणि मला करायचे असो. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती. सगळ्या भाविक श्रोत्यांना नमस्कार करतो, साथीदारांना वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करूया. निरूपणाचा पहिला दिवस आहे उत्सवातला. तर आपल्याकडे अनेक गोष्टीच्या जशा प्रथा परंपरा आहेत, तसं कीर्तनामध्ये पण एक प्रथा आहे. कुठल्याही उत्सवाच्या दिवशी पहिल्या दिवशी मंगलमूर्तीचं स्तवन करावं. मंगलाचरणाचं कीर्तन असं म्हणतात त्याला. आणि हिरवीसारख्या गावामध्ये येऊन मंगलमूर्तीची सुरुवातीला प्रार्थना केली नाही तर अवघड जाईल. जगप्रसिद्ध असणारं मंगलमूर्तीचं स्थान आपल्या ठिकाणी आहे. त्या मंगलमूर्तीचं स्मरण करणं हे सगळ्यात पहिल्यांदा आपलं कर्तव्य आहे, माझंही आणि तुमच्या सगळ्यांचंही आहे. आणि हे शास्त्रामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आपला प्रसिद्ध श्लोक सगळ्यांचा पाठातला आहे. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला मंगलमूर्तीचं स्तवन करावं असं शास्त्र आहे. तसं समर्थांनी सुद्धा त्यांच्या वाङ्मयामध्ये वापरलेला आहे. आज आपण जो निरूपणासाठी श्लोक घेतलेला आहे तो मनाच्या श्लोकातला, म्हणजे पिक्चर मधला नव्हे, मनाचे श्लोक ते बदलले नाव त्याच्यातलं घेतलेलं नाही, समर्थांनी लिहिलेलं आहे. आणि समर्थांनी सुद्धा पहिला मंगलमूर्तीला स्तवन करणारा श्लोक लिहिला. सगळ्यांच्या पाठात 205 मनाचे श्लोक आहेत. सगळ्यांची पाठ असतात, पण बऱ्याचदा त्यांच्या अर्थाकडे पाठ असण्याची शक्यता असते. आपल्या सगळ्या पाठातला आहे, सगळ्यांना त्याचा अर्थ माहिती आहे, पण तरी सुद्धा समर्थांना त्याच्यातून काय सांगायचं की समर्थांनी का घेतला असेल याचा जो काही शास्त्रकारांनी सांगितलेला आहे त्याचा थोडासा उहापोह आजच्या प्रबंधामध्ये आपण करूया. काय म्हणतात समर्थ? गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ तत्वाचा गमू पंच आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर जय जय रघुवीर जय जय. कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला मंगलमूर्तीचं स्तवन करावं असं शास्त्रांनी सांगून ठेवलेलं आहे. आपण मंगलमूर्तीचं जे सगुण रूप पाहतो ते म्हणजे सोन असणारं, मोठे कान असणारे, हत्तीचं मुख ज्याला म्हणतात, असं आपण मंगलमूर्तीचं स्वरूप पाहतो. पण वास्तविक पाहता मंगलमूर्तीचं मूळ स्वरूप काय आहे? गेली 25-50 वर्षापूर्वी विज्ञानवादी म्हणायला लागले, त्यांनी असं सिद्ध केले, पण पूर्वीपासून आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे पंचमहाभूतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय निर्माण झालं असेल तर ते आकाश. पंचमहाभूत म्हणजे माहिती आहेत आपल्याला, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर सगळ्यात पहिल्यांदा कुठलं भूत निर्माण झालं असेल तर आकाश. पण ह्या आकाशाचा सुद्धा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला शब्दांची आवश्यकता लागते. लक्षात घ्या, आकाशाचं स्वरूप कळण्यासाठी शब्द, आता मी इथे बोलतोय या माईकमधून त्या स्पीकरमध्ये आवाज जातोय आणि तो तुमच्या कानापर्यंत पोहोचतो, म्हणजे याच्यामध्ये काय आहे? आकाश आहे, म्हणून तर तो पोहोचतो. मग पहिला शब्द कुठला निर्माण झाला सृष्टीमध्ये तर ओंकार हे तत्व. ओंकार हे अक्षर अ उ म ही अक्षर सर्वात पहिल्यांदा आणि नंतर आकाश निर्माण झालं असं शास्त्रकार म्हणतात. मग या अ उ म याचा अर्थ काय? ओम. सगळ्याच आकाशापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा सृष्टीमध्ये निर्माण काय झालंय तर ते ओंकार तत्व. आणि ओंकार तत्व म्हणजेच आपल्या मंगलमूर्तीचं मूळ स्वरूप आहे. लक्षात घ्या.
आणि या ओंकार तत्वातूनच सर्व सृष्टीची, या सर्व विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध तुकाराम महाराजांचा अभंग आहे आधाराला. ते काय म्हणतात? सर्वात पालन करण्याची जबाबदारी कोणाची आहे? विष्णूंची आहे. उत्पन्न निर्माण करण्याची जबाबदारी ब्रह्मदेवांची आणि संहार भगवान महादेवांची. आणि हे तीनही देव आपण मुख्य मानतो. भारतीय हिंदूमध्ये, सनातनांमध्ये आपण ह्या 3 देवांना मुख्य मानतो. आणि जे मानत नाहीत त्यांनाही आपण आता मानायचं बंद करूया. ते म्हणतात ना की आम्ही या देवांना मानत नाही, आम्ही पण तुम्हाला मानत नाही असं म्हणायची वेळ आली आहे. इतके दिवस मानत होतो, आता नाही मानायचं. कारण ते आपल्या देवाला जर मानत नसतील तर आपण कशाला त्यांना मानायचं? मग हे 3 मुख्य देव आहेत, तर त्यांची उत्पत्ती कशातून झालेली आहे? तर त्या ओंकार तत्वातून झाली. तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या सगळ्यांच्या पाठातला आहे. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश्वर, जाणवी वेदार, ओंकार प्रधान रूप गणेशा, ओंकार प्रधान रूप गणेशा. ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तोहा गजानन जाणीव. आणि हे तुकाराम महाराज म्हणतात की मला वाटते म्हणून मी सांगत नाहीये. तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी, पहावी पुराणे व्यासांची. वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी सांगितलं आहे म्हणून मी सांगतो असं तुकाराम महाराज स्वतः सांगतायत. म्हणून या 3ही देवांची उत्पत्ती या ओंकार तत्वातून झाली. याचा अर्थ काय? तर या संपूर्ण विश्वाची निर्मिती या मंगलमूर्तींच्या मूळ स्वरूपातून झालेली आहे. आणि म्हणून त्यांचं स्तवन कार्यारंभे, विद्यारंभे, प्रवेशे आपण सगळे जाणता आहात. वास्तुशांतीच्या वेळेला सुद्धा सगळ्यात आधी मंगलमूर्तींचं स्तवन. संग्रामे पण सांगितले. मग ते युद्धाला जायचं असेल तेव्हा पण मंगलमूर्तीला प्रार्थना करून जा. आणि याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे भगवान महादेवांचं सांगितलेलं आहे. भगवान महादेवांनी त्या त्रिपुरासुराला एकदा दोनदा नव्हे 17 वेळा त्याच्यावरती स्वारी केली होती, पण 17 वेळा पराभव झाला. कोणाचा? महादेवांचा. पण शेवटी नारद मुनींनी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही जरा मंगलमूर्तींचं एकदा स्तवन करून जा. भगवान महादेव म्हणाले की आमचे चिरंजीव आहे, मुलाला नमस्कार करून कोण कामाला जात का? त्यामुळे मी म्हणतोय म्हणून त्या स्मरण करून तरी जा आणि त्यांचा त्याच्यामध्ये विजय झाला. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे. त्रिगुणी त्रिपुडी वेळीला तो दैत्य शंभूने वदिला तुझी या कुठे, असं मंगलमूर्तींचं वर्णन केलं. म्हणून संग्रामे, संकटे सगळ्याच वेळेला मंगलमूर्तीची प्रार्थना करावी. आताच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा आपण नाट्य, काव्य काही असेल तरी सुद्धा मंगलमूर्तींचं स्तवन करावं. का करावं? कारण त्यांनी निर्माण केलं हो सगळं. त्यामुळे याच्यामध्ये काय बिघाड होत असेल तर त्याच्याकडे प्रार्थना करायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ टाटा कंपनीची एखादी गाडी आपण घेतली विकत, नॅनो कार
सध्या मध्ये भरपूर आल्या होत्या. ती घेतली आणि त्याच्यामध्ये काही बिघाड झाला तर ती अशोक लेलँडमध्ये नेऊन उपयोग नाही, टाटा कंपनीमध्ये न्यायला पाहिजे. कारण त्यांनी निर्माण केली आहे, त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये काय कमी जास्त झालं असेल. रस्त्यातच पेट घेते म्हणतात. मग तेव्हा घेऊन गेले तिकडे, त्यांनी बरोबर त्याच्यात दुरुस्ती करून पुन्हा काढलं. म्हणजे त्यांना माहिती आहे ना काय करायचं, कारण त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून संपूर्ण सृष्टी जर भगवान मंगलमूर्तीच्या स्वरूपातून झाली असेल तर त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. म्हणून कार्याच्या सुरुवातीला मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. आणि समर्थ सुद्धा हेच वर्णन करतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. गण म्हणजे काय? गण म्हणजे देवगण नव्हे, म्हणजे पिक्चर मधलं नाही म्हणत त्यांनी. गण माहिती नसतात, पण हल्ली लग्न जमवायची वेळ आली की मुलींकडे येतात, मुलगी राक्षस गणातली आहे, मुलगा देवगणातला आहे, कसं काय होईल, नका करू म्हणजे त्यांचं काही जमायचं नाही. तेव्हा म्हणत ते लग्न मोडण्यासाठी मुली पडतात, मुलगी आमच्या गणातली नाही. ते राक्षस गण, देवगण, मनुष्यगण जे आहे त्या सर्वांचं ईश कोण आहे तर मंगलमूर्ती आहे, ओंकार तत्व आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. गुण म्हणजे 3 प्रकारचे गुण आहेत, सत्व रज तम. आणि याच्यातूनच सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. सत्व रज तमाची याच्यातून माया म्हणजे देवीचं स्वरूप निर्माण झालं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नमो शारदा मूळ चत्वार. सत्व रज तमांचा सुद्धा आदेश असणार मंगलमूर्ती आहे. म्हणजे या मायेचं मुख्य माया सुद्धा या मंगलमूर्तीच्या मूळ स्वरूपातूनच निर्माण झालेली आहे. म्हणून या मायेला नमस्कार करायचा, तिला बाजूला करून मग भगवंताची कधीच प्राप्ती होत नाही, लक्षात घ्या. पण तिला बाजूला काढावंच लागतं आणि नमस्कार करूनच करावं लागतं, तिला सोडून चालत नाही. म्हणून नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा. या राघवाचा म्हणजे त्या भगवान विष्णूंचा. आपल्याला ज्या निर्गुण निराकार तत्वापर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे, सगुणापासून निर्गुणापर्यंत. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जे आपण वाक्य ऐकतो त्या ब्रह्मतत्वापर्यंत आपल्याला जायचं असेल तर या मायेला म्हणजे शारदेला नमस्कार करून जावं लागतं, त्याच्यातूनच जावं लागतं. त्याच्यातून पार केल्यानंतर त्या मायेमुळेच भगवंताचं दर्शन होतं आणि त्या मायेला बाजूला केल्यानंतरच भगवंताचं दर्शन होतं. दोन्ही वाक्याचा अर्थ वेगळा आहे. ज्यांच्या लक्षात असेल बघा, नक्की त्या सोडत सगळंच काय लक्षात घ्यायला पाहिजे असं नाही. म्हणून अशा या मंगलमूर्तीचं स्तवन समर्थ करतात. सगळेच संत सत्पुरुष आपल्या वाङ्मयामध्ये मंगलमूर्तीची प्रार्थना करतात. आणि कार्याच्या सुरुवातीला प्रतिरोधेनं असं वर्णन केलेलं आहे की जे काही विघ्न येतात ते म्हणजे आपल्या पापाचीच कर्म असतात. बुवाच्या कीर्तनाला जायचे पण पाऊसच आहे, बुवा आज काय करणार. तुम्ही आज आलाय की गेली 4 दिवस पाऊसच पडतोय. मगाशी म्हटलं पाऊस आला तर कोणी उठून तरी जाणार नाही बाहेर. पण एक जण म्हणाले की पाऊस यायच्या आधी सुरू झाला तर कोणी यायचे पण नाही. ज्यांना यायला मिळणार नाही त्यांचं पाप आडवा आलेलं असं समजायचं. कुठल्याही कार्याची सुरुवात केली की आपल्याला त्याच्यामध्ये विघ्न येतात. आणि विघ्नाचं कारण महत्वाचं म्हणजे आपलं पाप. लक्षात घ्या, कुठे कार्यक्रमाला जायचं तर पाहुणे देतील आलोच तो बुवा कीर्तन, पण पाहुणे आले, पाहुणे नाही आले की तुमचे पाप आले असते, त्यांना सांगायला जाऊ नका. कारण कथा कीर्तनामध्येच या गोष्टींचा उल्लेख होऊ शकतो की ज्याच्यातून एखादं वाक्य सुद्धा आपल्या कल्याणाचं असतं. कारण कुठलाही बुवा इथे तुम्ही दरवर्षी जरी वेगवेगळे बोलवले तरी तो स्वतःच्या पदार्थ काही सांगणार नाही. बरोबर ना बुवा? तिथे बसलेले आहेत बुवा, स्वतःच्या पदार्थ कोणीच काही सांगायला येत नाही, हे लक्षात घ्या. सुरुवातीच्या दिवशी सांगतो आम्ही कुठल्या आमच्या आजोबाची पंजोबाची कथा तुम्हाला कधीच सांगणार नाही. जे कीर्तना म्हणजे नेमकं काय, कीर्तनाचा उद्देश काय, नीट वाक्य आहे का, वेदांचा आदेश, सत्पुरुषांचा संदेश, संत ऋषीमुनीचा उपदेश हाच खरा कीर्तनाचा उद्देश आहे. बाकीचा आम्ही गात असतो, विनोद करत असतो, काही गोष्टी सांगत असतो.
सगळ्याच गोष्टी सगळ्यांना उपयोगी पडतात असं नाही. मेडिकलच्या दुकानामध्ये गेलो की सगळ्याच गोष्टी औषध आपल्याला पाहिजे असतात का, अशी अपेक्षा पण नसायला पाहिजे. आपल्याला ज्याचा काय आजार आहे तेवढं डोकं दुखतं किंवा तेवढी एक गोळी घेतली काम झालं. सगळ्याच गोळ्या मला उपयोगी पडल्या पाहिजे असं कसं काय. म्हणून कीर्तन ऐकताना सुद्धा हेच करा की कुठलाही बुवा तुम्हाला स्वतःच्या पद्धतीचं काही इथे सांगायला येणार नाही. आमचे बुवा एक गमतीने विरोध सांगतात. ते म्हणाले होते इको कमी करा, आपल्या गाण्याचा कार्यक्रम इको नको, प्रबळ फक्त वाढवून. एक जण म्हणाले एकदा मी कीर्तनाला गेलो होतो. असंच आम्ही गावामध्ये लागतोच असतो. असं तिकडे मराठवाड्यात एका ठिकाणी गेलो कीर्तनाला आणि तिथे बाजारात असं 7 दिवस कीर्तन, एक दिवस कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी जरा इकडे तिकडे फेरफटका मारत होतो बाजारात. तर तिथे माझा बालपणीचा मित्र भेटला, 7वी 8वी 9वी 10वी वाला. मी म्हटलं तू इकडे कसा, तो म्हणला तू इकडे कसा. म्हटलं मी कीर्तन आलो उत्सव. म्हटलं तू कसा, तो म्हणला मी इथे बँकेत कामाला आहे, माझी बदली इकडे झाली म्हणून इकडे आलो. मी म्हटलं बरं झालं, म्हटलं चांगली भेट झाली बरेच वर्षांनी. म्हटलं ये कीर्तनाला संध्याकाळी किती गणती झाल्यानंतर संध्याकाळी येऊ शकतोस. कीर्तन कसं रात्री 10 वाजताच आहे, काम असण्याची शक्यता कमीच आहे. मी इथं नाही सांगत आहे, तिथलं सांगतो. निवांत वेळ आहे, सगळी व्यवस्था केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे बरोबर आहे, प्रॅक्टिकली विचार करता हे चांगली गोष्ट आहे. कारण आम्ही अनेक गावात जातो ती छान पद्धत सुरू झालेली आहे. कारण घरातल्या माता भगिनींना येता येत नाही, त्यांना स्वयंपाक करायचा असतो. ते सगळं करायचं आणि मग ते बुवांच्या कीर्तनाला जायचं, कोणाचं असेल कीर्तन कार्यक्रमाला जायचं, अवघड होतं. मग छान आहे, जे कोणी काही मदत करत असतील त्यांनी उत्स्फूर्ततेने करा अशी प्रार्थना आत्ताच करतो. पण सांगायचा मुद्दा असा आहे की त्यांनी त्याला म्हटलं ये कीर्तनाला, संध्याकाळी असतं उशिरा, माझं कीर्तन आहे म्हटलं. तो आला, कौतुक आलं आणि असाच जवळ पुढे बसला कीर्तनाला. भरपूर गर्दी होती आणि मी सुरू केलं तुका म्हणे विषय आहे तेव्हा तो तिथनं जोरडाला वा हो हे तुकाराम महाराजांचं. आता कसं आहे, नेहमी येणारे जे श्रोते असतात त्यांना माहिती असतं कीर्तनात मध्ये बोलायचं नसतं, मध्येच पाय हलवायचे नसतात, मध्येच खुर्च्या वाजवायच्या नसतात, नखावर घासायचे नसतात. जे नेहमी ऐकतात त्यांना माहिती असतं. पण तो पहिल्यांदा येऊन बसला हो कीर्तनाला. तो तिथनंच ओरडायला म्हणजे तुकाराम महाराजांचा आहे. मी त्याला हळूच फोन केलं, गप्प बस, इथं आता मी फक्त बोलणार 2 तास, तू फक्त ऐकायचं. परत सुरू केलं, म्हटलं नामा म्हणे दिसो, तुला हे नामदेव महाराजांचं आहे. लोक सगळे त्याच्याकडे बघायला लागले. मी सांगतोय की लोक त्याच्याकडे बघायला, कोण आलाय म्हणजे आज एवढा मोठा स्टोर. नंतर मी त्याला जोरात अतिच करायला लागलो. मी तिथनंच शेवटी मला हे गप्पा बसायचो. तो म्हणला हे मात्र तुझं आहे. लक्षात आलं का. त्यामुळे आम्ही आमच्या पदार्थ काहीच सांगायला इथे येत नसतो. जे काही संतांनी ऋषीमुनींनी सांगितले त्याच गोष्टी त्याच कथा पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकायच्या असतात. म्हणून वेदांनी शास्त्रांनी पुराणांनी आपल्याला सांगितलंय की सर्वात प्रथम मंगलमूर्तींचं श्रवण करावं. मंगलमूर्तींचं महात्म्य खूप आहे. अगदी सगुण वर्णाचं वर्णन जरी करायचं सांगितलं झालं तरी भरपूर आहे. एक एक अवयवांचं कान सुपासारखे आहे. आपण नेहमी ऐकतो की कसं ऐकावं, सगळं ऐकावं हे मगाशीच म्हटलं, पण आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यावं. म्हणजे सुपासारखं, सुपाचं काय काम असतं, आपण धान्य पाखडतो, चांगलं तेवढं घ्यायचं, बाकीचं फोलपट बाहेर टाकायचं असतं, ते सुपाचं काम आहे. हल्ली सुपं दिसत नाही. बारीक डोळे, बारीक डोळे असले तरी किती लांबचं दिसतं हत्तीला. हत्तीचं मुख आहे, सोंड इतकी नाजूक असते की सुई जरी दिली हातावरती अशी ठेवली तरी ते उचलतं. आणि मोठं मोठं लाकडाचे मुंडके सुद्धा उचलतं. म्हणजे काय ताकद असते, इथे बोलायला हरकत नाही. हत्ती एवढा ताकदवान आहे, जंगलाचा राजा असल्यासारखंच आहे. त्याला सिंहाला का केलंय ते त्यालाच माहिती पडतं. त्यालाही माहिती असेल मी राजा आहे. हल्ली कोणी टकलीत मारते त्याला. परवा फेसबुकवरती बघणाऱ्या लोकांनी पाहिलं असेल, एखादी सरकारला मान्य होऊन आला, त्याला वाटलं एक कुत्रच आहे, मांजर आहे वाटलं. त्यांनी त्याच्यावरती डोक्यावरती हात फिरवलं आणि बाटली दिली त्याला. म्हणजे आता बाटली पाणी होतं की काय होतं मला माहिती नाही. सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे असं नाही.
पण ज्यांनी बघितलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल त्या वाघाची काय अवस्था करून टाकली. परवा मी राणीच्या बागेत गेलो होतो मुंबईला. खरं गोष्ट सांगतो, माझ्याकडे आहे, मी अजून आहे 7 दिवस, तुम्ही काहीतरी विकता लागेल. तो वाघ असा त्या काचा असतात ना, त्या काचेसमोर आला, असे मुलं त्याच्या थोबड्यात मारत होते. तो ते काहीच करू शकत नाही. तसं हत्ती ताकदवान आहे, शक्तिशाली आहे आणि एवढा असून तो शाकाहारी आहे. म्हणजे काही लोक म्हणतात ना, हे खाल्ल्याशिवाय ताकद येत नाही, ते खाल्ल्याशिवाय प्रोटीन मिळत नाही, असं काही नाही. गवत खाऊन ताकद आहे हत्तीला. तुम्ही काय सांगता? म्हणून सांगायचा मुद्दा असा, असं हे मंगलमूर्तीचं मूळ स्वरूपाचं वर्णन कसं केलेलं आहे की तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणे व्यासांची आहे. आणि असं हे मंगलमूर्तींचं विश्वामधलं असणारं प्रथम स्थान. तसंच तुमच्या आमच्या शरीरामध्ये सुद्धा एक महत्वाचा अवयव आहे आणि तो मंगलमूर्तीचं जसं स्थान आहे तसंच आपलं त्या अवयवाचं स्थान. लक्षात घ्या. तो अवयव किंवा ते इंद्रिय जर आपल्या ताब्यात आलं तर आपला परमार्थ आपण इतके वर्ष करतो, परंपरागत करतो किंवा रोजच्या रोज आपण काही उपासना करत असतो, त्याचं जर सार्थक व्हावं असं वाटत असेल तर त्या इंद्रियाला आपल्या ताब्यात घेणं महत्वाचं की त्याचं स्थान मंगलमूर्तीचं जसं आपण वर्णन करतो प्रथम आहे संपूर्ण विश्वामध्ये, तसंच आपल्या शरीरामध्ये त्या इंद्रियाचं स्थान महत्वाचं. कुठलं इंद्रिय आहे? तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. आधी आधी मन घेई हाती, आधी आधी मन घेई हाती, तो हा गणराज, तो हा गणराज, तो हा गणराज गणपती. आधी आधी मन इंद्रियांचा राजा, मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा, त्याची सर्व भावे पूजा. आधी आधी मन घेई हाती, आधी आधी मन घेई हाती, मन जीवाचा प्रधान, मन जीवाचा प्रधान,
आधी मन ही आधी तो हा गणराज गणपती. तुकाराम महाराज म्हणतात जसं विश्वामध्ये मंगलमूर्तीचं स्थान महत्वाचं आहे, तसं आधी आधी मन ही आधी, तरच आपला प्रपंचही उत्तम होणार आहे, परमार्थही उत्तम होणार. हे मन नावाचं इंद्रिय तुम्हाला भगवंताने जे दिलेलं आहे ते प्रत्येकाला दिलेलं आहे. कुठे आहे दिलं आहे सांगता येईल का? त्याची जागा दाखवता येईल का? मी अजून 7 दिवस आहेत. बुवा व माझं मन इथे कोपऱ्यात ठेवलेलं आहे, ते डोक्यात आहे. कुठे? आमच्या पुण्याला ससून हॉस्पिटलमध्ये एक मित्र होते डॉक्टर, ते रिटायर झाले. ते म्हणाले बुवा मी ससूनमध्ये कामाला होतो, ते पोस्टमॉर्टम करतात ना तिथे होतो. माझ्या हातून म्हणजे माझ्या हाताखालून जवळजवळ 1000पेक्षा जास्त केसेस झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीला ते करत होते, नंतर त्यांचे असिस्टंट डॉक्टर होते. मी त्यांना म्हटलं की डॉक्टर साहेब म्हटलं एवढे तुम्ही केसेस हाताळलेले आहात, तर जे आम्ही कीर्तनामध्ये मन नावाचं इंद्रियाबद्दल जे काही बोलतो किंवा इतकी मनावरती गाणी आहे, ते जे काही इंद्रिय आहे ते कुठे असतं? कुठे आहे? म्हणजे ते कुठे दिसतं का तुम्हाला? तेव्हा ते बुवा कोणाला सांगणार नसेल तर सांगतो. म्हणलं काय? ते मन निघून गेलं की आमच्याकडे घेऊन येतात. मी म्हटलं कोणाला सांगणार नाही, कीर्तनच सांगत जाईल फक्त. पण ते मन आहे की नाही? आहे ना? आणि ते प्रत्येकाजवळ आहे, कोणाकडे नाही असं नाही. त्याची जागा दाखवता येत नाही. आता इतके विज्ञान पुढे गेलेले आहे, आपण असं म्हणतो ते सोनोग्राफी करतात, हे करतात, ते करतात, MRI काढतात. मन कुठे दिसतं त्याच्यात? पण ते आहे, प्रत्येकाला त्याची जाणीव आहे. पण या मनाच्या पातळीवरतीच 99.99% लोक जगत असतात. मनाला बरं वाटलं तर कीर्तनाला जाऊ, मनाला बरं वाटलं तर उत्सवाला येऊ, नाही वाटलं तर नाही. हे सगळं मनावरती आहे. आपण आता सगळे कीर्तन ऐकताय मनापासून असं मी समजतो. ऐकताय ना? ऐकताय ना? होय म्हणा. नाही तर मी आपल्या इकडे बडबड करतोय, तुमच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. बुवा कधी आठवायला म्हणजे कीर्तन हो म्हणतोय, नाही तर वाजले की 12 करतोय की काय असं मनात जर तुमच्या असेल तर अवघड आहे ना. कीर्तन ऐकणं होणार नाही. स्वयंपाक घरी करायचा नाही म्हणून, नाही तर काय वेळेला काय होतं, स्वयंपाक घरी करायचा असेल तर येता चहा घेऊन जाऊया. मंदिरात काही चहा मिळाल्याची काही गॅरंटी नाही. बिन साखरेचा माहिती तर साखर घालून आणखी. तर घरात चहा करून दूध गॅसवरती ठेवलंय आणि गॅस बंद केलाय की नाही केलाय असं विचार करत जर तुम्ही माता भगिनी इथे बसला असाल तर काय होईल? गॅसवरचं दूध तिकडे ओतू जायचं ते जाईल, पातेलं करपेल, सगळं होईल. घरात कोण नसल्यामुळे काहीच कळणार नाही. तिकडे दूध ओतू जायचं ते जाईल आणि इकडे बुवाचं कीर्तन पण ओतू जाईल. त्यामुळे आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे याच्यावरती आपला परमार्थ सगळा अवलंबून असतो. लक्षात घ्या. आपण देहाने सगळ्या गोष्टी करतो, नमस्कार करतो, प्रदक्षिणा मारतो, पूजा करतो, आरती करतो, देवे म्हणतो वगैरे वगैरे सगळं जे काही. पण आपलं मन जर तिथे नसेल तर काय करून उपयोग आहे? आज तुम्ही दर्शन घेतलंय ना, मग कुठल्या रंगाचं वस्त्र घातलंय आज? आता तिकडे बघू नका. दर्शन घेतलं असेल त्यांना कळेल. नंतर कीर्तन करायला जाऊन बघ, त्याच्या लोक तोच विचार करत बसतील कीर्तन होईल पिवळं घातलं की हिरवं घातलं, निळं घातलं की लाल घातलं. वास्तविक पाहता दिसतच नाहीये, कारण इतके हार घातलेले आहेत, हारच जास्ती आहे असं. पण आपण कुठलीही गोष्ट मनापासून केली तर तीच पूर्ण सहज जाणार, लक्षात घ्या. म्हणून कीर्तन सुद्धा ऐकताना जर तुम्ही मनापासून, सगळ्यात पहिल्यांदी नवविधा भक्ती सांगितल्या आहेत ना. आपण भक्ती म्हणजे काय करतो? 9 प्रकारच्याच भक्ती करतो.
श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. असू दे, आवाज बुवाचा मोठा आहे, माईक नसू दे, काय प्रॉब्लेम नाही. येतं ना ऐकायला? आणि बुवाच्याच बघण्यासारखं काही नाही. आणि बुवाचं बघण्यापेक्षा काय सांगतो ते ऐकणं महत्वाचं आहे. हो, मी मगाशीच म्हटलं आमच्या पद्धतीचं काही सांगणार नाही. तर ह्या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिली भक्ती कुठली असेल ते श्रवण भक्ती, ती तुम्ही सगळे करताय. आणि 2 नंबरची भक्ती मी करतोय. 2 नंबरची म्हणजे दुसऱ्या नंबरची कीर्तन भक्ती. म्हणून सगळ्यात पहिल्यांदी श्रवण भक्ती. आणि ते श्रवण मनापासून झालं तर कीर्तन ऐकणार होणार आहे. किंवा कुठल्याही गोष्ट असेल, भगवंताची पूजा असो, कुठलीही गोष्ट असो, मनापासून केली तर ती पूर्णत्वास जाणार आहे. नाहीतर नुसत्याच प्रदक्षिणा होतील आणि ती कवायत केल्यासारखं होतं. म्हणून मन नावाचं इंद्रिय तुम्हाला भगवंताने दिलेलं आहे. त्याचं कार्य कसं चालतं ते आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. शास्त्रकार म्हणतात, आत्मानं प्रतिनं विधी शरीरं व्रतमेव च बुद्धिं तुसारथी विधी मन प्रग्रह एव च. आत्मानं प्रतिनं विधी, मनाचं कार्य कसं चालतं तर रथ असतो ना, रथाला घोडे असतात. आणि रथ कुठल्या दिशेला वळवायचं असेल, डावीकडे वळवायचं, उजवीकडे वळवायचं असेल तर ते वळवण्यासाठी त्या घोड्यांना लगाम लावलेले असतात आणि ते चालकाच्या हातात असतात. आणि लगामाच्या वरती ठरलेलं असतं मग घोडे कुठल्या दिशेला वळवायचं. कीर्तनाकडे जायचं की तिकडे समुद्रावरती जायचं. हे तसं तुमचं आमचं शरीर म्हणजे एक प्रकारचा रथच आहे. आणि त्याच्यामध्ये घोडे काय आहेत तर कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही घोडी आहे. आणि त्याच्या मागे लगामाचं कार्य मन नावाचं इंद्रिय करत असतं. कुठल्या दिशेला पाय वळवायचे ते मनाने ठरवायचं असतं. आणि मनाने एकदा पक्क केलं तर बुद्धी म्हणजे भगवंत पाठी बसलेला आहे. तो पूर्ण विचार करतो की चला इकडे जाऊया, हे करूया. म्हणून मन हे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती तुम्हाला भगवंताने दिलेली आहे. आणि त्या मनाचा कधीतरी विचार करणं फार गरजेचं आहे. आणि त्याचं वर्णन असं केलं तुकाराम महाराज, आधी आधी मन घेई आधी तो हा गणराजे गणपती, असं वर्णन केलं. मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. आणि कसं आहे मन, तुका म्हणे मन चंचल. मी आत्ताच उदाहरण दिलं. आत्ता मन इथे आहे, आता लाईट कधी येणार असा विचार करत बसला असेल. इतकं चंचल आहे. आता तुम्ही त्या थोड्या परदेशात पुढे जाऊन असेल तिथला विचार पण करू शकतो. इतकं फार मनाचं कार्य चंचल आहे. म्हणून ते हातात कधी येईल, तुका म्हणे मन चंचल सद्गुरु कृपे हाती येईल. लक्षात घ्या. म्हणून भगवंताची कृपा प्राप्त करायची असेल तर मन नावाच्या इंद्रियाचा पूर्ण विचार करणं गरजेचं आहे. आणि कसं मन आहे, चंचल आहे. चंचल आहे म्हणजे काय, नाचवते आपल्याला इकडे तिकडे, हे करूया ते करूया, हे नको करूया ते करूया, असं सारखं मन नाचवतं. पण नुसतं चंचल असेल तर ठीक आहे. लहान मुलं असतात बघा, लहान मुलं कधी एका जागेवर बसत नाही. हे छान बसलेले आहे, पण बऱ्याचदा इकडे जा तिकडे जा, हे करा ते करा, कारण चंचल असतात. मोठी माणसं पण चंचल असतात. मी गुरुजींना म्हणत नाही आहे, ते काहीतरी व्यवस्था करतात नाही म्हणजे. नंतर माणसं इकडे होतं तिकडे होतं असं काय चाललेलं असतं. कीर्तनात आम्ही बसलो, उभे असलो, श्रोते बसले असतात समोर सतरंजीवरती. आता इथं बसताय, खुर्च्या दिल्यात बसायला. नाहीतर सतरंजीवर बऱ्याचदा बसायची कधी वेळ येत नाही. असं महोत्सवात जाऊन बसावं लागतं. आणि तळपाय कधी आपल्या हाताशी येत नाही. त्या निमित्ताने आपले माणसं ते नखं काढत बसतात. आता आधी कमी झालंय. मगाशी म्हटलं जसं नखं घासत बसतात. हल्ली मध्ये रामदेव बाबांनी फार होतं ना भरपूर, तेव्हा इतकी लोक नखं घासत. आम्ही कीर्तनाला कुठे गेलो की समोर माणसं अशी चाललेलं आपण. मी म्हणलं हो ते बंद करा. काय होत ते म्हणजे त्यांनी काय होतं म्हणजे केस काळे होतात असं रामदेव बाबा म्हणाले. म्हटलं हे तुमचं बघून बघून आमचे केस पांढरे होतील.
नकावर नका घालून बसायचं. त्याचं कारण मन चंचल असतं. लक्षात घ्या, एका ठिकाणी शांत बसावं, छान ऐकावं, छान पूजा करावी, ध्यान करावं, नामस्मरण करावं, असं मनाला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत शरीर शांत बसत नाही. म्हणून चंचल ही मला कृष्ण प्रमाती बलवत दृढम असं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, की चंचल आहे मन. चंचल असेल तोपर्यंत ठीक आहे, त्याच्याबरोबर ते प्रमाती पण आहे. वाईट गोष्टीकडे त्या मनाचा कल जास्त नाही. बघा, आपण चंचल असलं तर एक वेळ ठीक असतं, पण वाईट गोष्टीकडे त्या मनाचा कल लागायला लागला की त्याला परत भगवंताच्या ठिकाणी आणून बसवणं फार अवघड असतं. जसं पावसाचं, आता पाऊस पडतो म्हणून पावसाचं उदाहरण देतो. पावसाचं पाणी कुठेही पडलं तरी ते कुठे जातं? समुद्रात जातं ना. तसंच मनावरती कुठलाही विचार आधी पडला की त्याच्या वाईट मार्गाचा, वाईट गोष्टीचाच विचार करायला लागला. लाईट गेला, लाईट येईल की नाही आला तर काय करायचं? असं बसायचं का? असं माझ्याकडे म्हणतात असं बिना लाईटचं बोलायचं. असं ती माईटची सवय झाली आहे. पूर्वीच्या काही कीर्तन करणं कुठे माईट काय, पण आवाज असे घडघडीत होते. सांगायचा मुद्दा असा आहे की एखादा विषय जर मनावरती पडला की वाईट त्याचा विचार आधी माणसं करायला, म्हणजे प्रमादी आहे. म्हणून आपल्याकडे शास्त्र असं सांगतात की वाईट पाणी जसं उताराने खालीच जातं किंवा विहिरीत जातं, ते विहिरीतलं पाणी, नदीतलं पाणी वरती ओढायचं असेल डोंगरावरती, आपण काय करतो? काही नाही करत, कारण हल्ली लाईटच नसतं, त्यामुळे पंप लावायचं पंप लावतो ना, यंत्र लावतं. यंत्र पाणी जर नदीतलं असेल किंवा विहिरीतलं पाणी वरती ओढायचं असेल तर त्याला आपण यंत्र लावतो. तसं आपल्या मनाचे विचार जर अधोगतीला जात असतील की नको नको ते मनामध्ये विचार येत असतील तर त्याला स्थिर करण्यासाठी मंत्रांची आवश्यकता असते. इकडे यंत्र आणि इकडे मंत्र, म्हणून आपल्याकडे एवढे मंत्र सांगितलेले. आणि असं हे मन चंचल आहे, प्रमाती आहे, तरी ते भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचं असेल तर त्याला अनेक गोष्टींची जोड असावी लागते. ते कुठल्या कुठल्या गोष्टींची जोड पाहिजे? खरंच मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर होतं का? आणि ते करायचं असेल तर काय करायला पाहिजे?